नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा लेख वाचायला घेतो आहोत. उजळावया आलो वाटा. आजचं वातावरण अनेक प्रकारच्या विकृत विचारांनी दूषित झालेलं दिसतं. हिंसेच्या, क्रूरतेच्या, अत्याचाराच्या भीषण लाटा जगात येत आहेत. वावटळीत सापडलेल्या एखाद्या वाळलेल्या पानाची जी अवस्था होईल, नेमकी तशी स्थिती माणसांची झालेली आहे. भयाची आणि असुरक्षिततेची जाणीव वाढत आहे. जुनी श्रद्धास्थानं उद्ध्वस्त होत असताना नव्यांची मात्र निर्मिती थांबलेली आहे. अशा संभ्रमित धुरकट परिस्थितीत मनाला आधार देणारी कोणतीही शक्ती सामान्य माणसाला जाणवत नाही. जीवनाला सर्व बाजूनी आव्हानं मिळत असताना कोणतं तरी एक बळकट असं श्रद्धेचं ठिकाण मिळालं पाहिजे. ओस झाल्या दिशा मज वाटे भिंगुळवाणे असं संत तुकोबांनी वेगळ्या संदर्भात म्हटलं आहे. आजच्या माणसाचं मन असंच दिशाहीन, प्रत्ययहीन, प्रकाशहीन झालेलं आहे. यावर कोणता उपाय शोधावा हे कळत नसल्यामुळे अनेक लोक भलभलत्या वाटांनी चालू लागले आहेत. पण या साऱ्या वाटा आडवाटा आहेत. अनिवार्य दुःखाकडे चाललेल्या या समाजाला कुणीतरी सुखाची पाऊलवाट दाखवली पाहिजे. संत तुकाराम आत्मप्रत्ययाने म्हणतात, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. बोलविले बोल बोले धनी विठ्ठला सन्निध. तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ. अंधारलेल्या वाटा उजळून सत्य आणि असत्य यांचा निर्णय देण्यासाठी मी आलो आहे. आता तीक्ष्ण उत्तरे देतो, पण त्यामुळे तुमचं पुढे बरं होईल. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या सन्निध विठ्ठल आहे. कळी काळाची ही भीती बाळगू नका. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. 17व्या शतकातला हा संत दिग्भ्रमित झालेल्या, स्वतंत्र दृष्टी हरवून बसलेल्या आणि दुःखापासून आणि भयापासून दूर जाण्यासाठी एखादी पळवाट शोधणाऱ्या समाजाला विश्वासपूर्वक सांगत आहे. काळ बदलला आहे, परिस्थिती पालटली असेल, पण तुकोबांची वाट कालबाह्य झालेली नाही. ती केवळ भक्तीची वाट नसून ती शक्तीचीही आहे. भल्याशी कसं वागावं, दुष्टाला कसं आणि कोणतं उत्तर द्यावं, आयुष्यात ताठमानेने कसं उभं राहावं हे तुकोबा अधिकारवाणीने सांगतात. नसावे ओशाळ मग मानिती सकळ. आजचा पोटार्थी माणूस पावलोपावली ओशाळा होत आहे. विती एवढ्या पोटासाठी सर्व प्रकारच्या लाजीरवाण्यात तडजोडी करण्यात व्यवहार चातुर्य आहे असं त्याला वाटतं. संत तुकोबा आपल्या आयुष्यात सर्वांशी नम्रतेने वागले, पण आपल्या स्वाभिमानाला त्यांनी लेशमात्रही धक्का लागू दिला नाही. शिवाजीराजांनी पाठवलेलं सारं धन आणि वैभव इतक्या सहजपणे नाकारलं की त्याचा आवर्जून उल्लेखही कोणी करू नये. विठ्ठल हे श्रद्धास्थान, पण हा विठ्ठल सर्वत्र पाहण्याची दृष्टी त्यांना होती. ज्याला तो सर्वत्र जाणवत नाही तो आज्ञेनेच म्हणावा लागेल. आजच्या विकारग्रस्त, भयगंडाने पछाणलेल्या, भान सुटलेल्या जगाला समर्थ रामदास आवाहन करतात, धीर धरा, धीर धरा, तकवा हडबडू गडबडू नका. अशी वादळं येतच असतात. अशावेळी तुकोबा आपल्या मनोदेवतेला कौल लावायला सांगतात. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. आत्मविश्वास ढळलेल्या जगातच हिंसेच्या आणि भयाच्या लाटा सारख्या उसळत असतात. माणूस आपल्या मनातल्या दैवी प्रेमाला हरवून बसतो. जेव्हा जेव्हा हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा संत विचारांची ज्योत तेवत ठेवावी. या समर्थ विचारांची प्रकाशवाट अंधाराला निश्चितपणे परास्त करील. भला दिसला तर नेसूची लंगोटीही त्याला द्यावी, पण नाठाळाच्या माथ्यावर प्रहार करायला विसरू नका. हे तुकयाचं समर्थ वचन लक्षात ठेवावं. हा नाठाळ आपल्याही मनात असेल. दिव्यत्वाला मरण नाही. पुढचा लेख. झोपेत एखादं सुंदर स्वप्न पडावं आणि जागृतीचा हलकासा स्पर्श झाला की ते रमणीय स्वप्न क्षणार्धात वितळून जावं, असं हे माणसाचं जीवन आहे, असा विचार अनेक तत्त्वचिंतकांनी आणि साधुसंतांनी विवरून सांगितला आहे. याचा अर्थ आयुष्याला ते कोणत्याच प्रकारचं महत्त्व देत नाही असा मात्र नाही. आपलं आयुष्य अखंड आहे अशा भ्रमात अज्ञानी माणूस राहतो. जीवनाच्या चंचलतेचं भान ठेवलं पाहिजे. आपलं हे क्षणभंगूर जीवित म्हणजे क्रीडाभूमी नसून ती कर्तव्यभूमी आहे ही जाणीव असावी. म्हणजे मनुष्य जबाबदारीने वागेल असं त्यांना वाटतं. समाजाचं भान ठेवून आपल्या आणि त्याच्या जीवनाला आकार देण्याची माणसानं धडपड करावी.
त्यासाठीच जीवनाच्या नश्वरतेचा विचार पुन्हा पुन्हा संतांनी मांडला. खरोखरच जीवन एखाद्या काचपात्रासारखं ठिसूळ आहे. त्यात अतिशयोक्ती नाही. जे अस्तित्वात आहे त्याच्याभोवती विनाशाचा वेढा पडलेलाच आहे. कालाय तस्मैन महा असं याच अभिप्रायाने भर्तृहरीने म्हटलं आहे. पराक्रमी रामचंद्राची अयोध्या आता कुठे आहे? ती श्रीकृष्णाची द्वारका कुठे गेली? कालौघाबरोबर वाहून गेलेली साम्राज्य, चक्रवर्ती सम्राट, धर्मसंस्थापक, तीर्थंकर, दार्शनिक, महाकवी आणि महान योद्धे सर्व काळाच्या विध्वंसक प्रवाहात विलीन झाले नाहीत का? काय स्थिर आहे? अस्थिरता हाच या जगाचा स्थिर धर्म असतो. संत कबीर म्हणतात, चलती चक्री देखिके दिया कबीरा रोय, दुई पटभीतर आईके साबित गया न कोय. दुर्लभ मानुष जन्म हे देहन बारंबार, तरवर तो पता झडई बहुरीन लागई डार. फिरणारं जातं पाहून कबीर रडतात, कारण जात्याच्या 2 पाळ्यांमध्ये कोणीच टिकणार नाही. मनुष्यजन्म दुर्लभ. हा देह पुन्हा पुन्हा कसा मिळणार? गळून पडलेलं पान पुन्हा झाडाला कसं फुटणार? या प्रश्नांना उत्तरं नाहीत. पण मनुष्याचं सारं कर्तृत्व काळाच्या वज्रमुठीत चिरडून जात असतं. हा विचार मात्र मला तर्कशुद्ध वाटत नाही. याच विनाशक काळाच्या भव्य फलकावर कित्येक पुरुषोत्तमांनी, युगंधरांनी आपल्या प्रमत्त प्रतिभेची आणि पौरुषाची अप्रतिम सुंदर अक्षरं आपल्या संपन्न कुंचलीने अशी रंगवली आहेत की काळाच्या कितीही उन्मत्त लाटा आल्या तरी त्या दिव्य अक्षरांपर्यंत पोचू शकत नाहीत. अयोध्या द्वारका उरली नसेल, पण राम, कृष्ण ही अक्षरं कित्येक सहस्र वर्षात तो महाकाळ पुसू शकला नाही. दिव्य चैतन्याला काळ स्पर्श करत नाही. रामचरिताला, कृष्णाच्या गीतेला, महापुरुषांच्या पावन वाणीला काळाचाही काळ शरण जातो. कृष्णाच्या वेणूतले मधुर सूर आजही प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातून वाहणाऱ्या भक्ती यमुनेच्या तीरावर जसेच्या तसे ऐकायला मिळतात. राधिकेने ऐकलेले सूर तुमच्या आमच्या जीवनसंगीतात मिसळले आहेत. कोण म्हणतो ज्ञानेश्वर समाधी घेऊन गेले? आम्ही जातो आमूच्या गावा असं सांगून तुकोबा कायमचे निघून गेले असं कोण म्हणतो? वंदनीय आदर्श व्यक्ती जर अशा जाऊ लागल्या तर जीवनाचं निर्माल्य होईल. ज्ञानबा तुकाराम तर आमच्या हृदयवीणेची तार छेडीत जीवनप्रेमाचं, विठ्ठल भक्तीचं ताजं टवटवीत गीत गात बसले आहेत. काळाच्या ओघाबरोबर जे वाहून जातं ते सामान्य आणि क्षुद्र असतं, पण जे उदात्त, भव्य, सुंदर असतं ते सदैव राहतं. पुढचा लेख, परमेश्वरी अवताराचा अर्थ. दुष्ट आणि हिंस प्रवृत्ती कधीकधी विलक्षण समर्थ बनून अन्याय आणि अत्याचार करीत सुटतात. अशा परिस्थितीत सत्य, शिव आणि सुंदर या तत्वाची लाजीरवाणी विटंबना होत राहते. माणुसकीची ज्योत विझून जाते. संतत्वाचा दारुण पराभव होतो. माणसं भ्रांतीच्या वावटळात दिशाहीन होऊन फिरत राहतात. नैतिकता आणि धार्मिकता अस्तंगत होऊ लागते. ही भीषण परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य सामान्य माणसाच्या ठायी असत नाही. वादळात सापडलेल्या पालापाचोळ्याप्रमाणे मनुष्य हीन दीन, अशरण होऊन जातो. भगवद्गीतेने साधूच्या परित्राणासाठी आणि दुर्जनाच्या विनाशासाठी ईश्वरी तेज युगायुगात अवतीर्ण होतं असं आश्वासन दिलं आहे. संत तुलसीदासांनीही रामचरितमानस या ग्रंथात हाच आशावाद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, जब जब कोई धर्म की हानी, बान्ही असुर महा अभिमानी, तब तब प्रभू धरी मनुज शरीरा, उभय हरही भव संभव पीरा. ईश्वर अवतार धारण करून अन्याय आणि अधर्म नष्ट करतो हा विश्वास जरूर बाळगावा. पण त्याच्या अवताराची वाट पाहत अन्याय निमूटपणे सहन करत राहणं हा मात्र दुबळेपणा आहे. विकल झालेली माणसं कधीतरी ईश्वर प्रगट होईल, मग आमचं नष्टचर्य संपेल, केव्हा तरी त्याला आमची दया येणारच आहे असले अगतिकपणाचे उद्गार काढतात, किंवा प्रारब्धात जे असेल ते होणारच असं म्हणतात. देवो दुर्लभ घातकहा. जे भित्रे दुबळे असतात त्यांचाच नाश परमेश्वर करतो. अशा अर्थाचं हे वचन उचितच आहे. युगायुगात अवतार घेणाऱ्या परमेश्वराची आशाळभूतपणे वाट पाहण्यापेक्षा आपल्या ठाईच असलेल्या ईश्वर शक्तीचा विकास प्रत्येक माणसाने केला पाहिजे. संतांनी आणि तत्ववेत्यांनी आत्मविकासावर जो भर दिला आहे याचा अर्थ हाच आहे. सेनापतीच्या युद्ध कौशल्यावर, शौर्यावर युद्धात विजय मिळतो हे तत्वतः खरं असलं तरी प्रत्येक सैनिकाच्या वीरत्वाचा आविष्कार झाल्याशिवाय विजय लाभत नाही. विकलांग झालेल्या दुबळ्या समाजात ईश्वरत्व अवतीर्ण होण्याची शक्यता फार कमी असते.
रामालाही प्रथम रावणाच्या विरुद्ध सैन्याची उभारणी करावी लागली. प्रतिकाराचं आणि आत्मरक्षणाचे पाठ लोकांना द्यावे लागले. त्यातून अवतार कल्पना साकार होते. भावार्थ रामायणात एकनाथांनी रामाच्या तोंडचे उद्गार दिले आहेत. केवळ भक्तीने, भजन पूजनाने परमेश्वर प्रगट होत नाही. त्याच्या तेजाची आणि ओजाची प्रतिष्ठापना आपल्या मनोवृत्तीतच केली पाहिजे. मृदूपणे काही यशकीर्ती, मृदूपणे नाही लाभप्राप्ती, मृदूपणे नाही विजयवृत्ती, जाण निश्चिती सौमित्रा. मृदुत्वे संन्यासी धरावी शांती, तेणे त्यासी परमार्थ प्राप्ती. मृदुत्व आम्हा रायाप्रती, जाण अपकीर्ती कारण. ते राजे जै शांती धरिती, तेची अपकीर्ती तयासी. भावार्थ रामायणातील राम रेखाटताना एकनाथांनी आपल्या काळातील परिस्थितीचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन ही चर्चा केली आहे. सध्याच्या परिस्थितीचा अनुसंधान ठेवून बोलायचं झाल्यास राम कृष्ण हे एका व्यक्तीत अवतीर्ण होऊन चालणार नाही. साऱ्या समाजात किंबहुना देशात सामूहिक रूपाने ईश्वरी अवतार प्रकट करण्यासाठी समाजानेच बलाची धर्म पद्धतीने उपासना केली तर समाज बलवंत आणि नीतिवंत होऊ शकेल. शांतीसाठी शक्ती आणि भक्ती यांची आवश्यकता असते. समर्थ रामदासांच्या मते जैशाची तैसा जेव्हा भेटे तेव्हा मजलसी थाटे. अवतार कल्पनेचा अर्थ समाजातच ईश्वरत्वाची ज्वाळा उफाळून येणं हा आहे. त्यासाठी ठिणगी वातावरण पेटवावं लागेल. पुढचा लेख, श्रमपूजा ही शिवपूजा. संतांची जीवनाविषयक दृष्टी परिपक्व स्वरूपाची असते. पिकलेलं फळ ज्याप्रमाणे रसमय आणि रुचकर असतं त्याप्रमाणे अखंड चिंतनाने आणि तपस्येने संतांच्या विचारांना व्यापकतेचं, उदात्ततेचं अधिष्ठान लाभलेलं असतं. नाना प्रकारच्या अज्ञानाने आणि अपूर्णतेनं ग्रासलेला माणूस उन्नत कसा होईल याची चिंता ते करत असतात. 12व्या शतकात कर्नाटकात भक्तीचा आणि क्रांतीचा संदेश सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं. त्यांचे विचार मूलगामी आहेत. निरर्थक कर्मकांड आणि जन्मसिद्ध जातीव्यवस्था यांच्याविरुद्ध या क्रांतिकारक समाजपुरुषांनी सर्व सामर्थ्यानिशी बंड केलं. धर्माच्या वास्तव स्वरूपाचं अत्यंत काव्योत्कट चिंतन त्याच्या वचन साहित्यात आढळतं. महात्मा बसवेश्वरांनी कन्नड साहित्याला आपल्या भक्तिपूर्ण कवनांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या कर्मयोगी ध्येयवाद्याने भक्तीची श्रेष्ठता वर्णिताना म्हटलं आहे, एनगिंत किरियरितल शिवभक्ती रिंगित हरियलरिल. माझ्यापेक्षा या जगात कोणीही लहान नाही. शिवभक्ता वाचून कोणीही श्रेष्ठ नाही. जो सर्व जीवांचं कल्याण चिंततो तो श्रेष्ठ आहे असं मी मानतो. अशा श्रेष्ठ व्यक्तीची जातपात पाहणं चुकीचं आहे. उच्च नीचपणाचा जातीशी काहीही संबंध नाही. महात्मा बसवेश्वर म्हणजे संतत्व, कवित्व आणि क्रांतिकारत्व यांची संगमभूमी आहे. कुडल संगम देवाचे म्हणजे शिवाचे ते अनन्य उपासक होते. पण केवळ पूजा अर्चा, होम हवन असल्या शुष्क आचारकांडात स्वतःला गुंतवून घेणारा आणि कर्मसन्यास पत्करणारा माणूस त्यांच्या हिशोबी खरा भक्त नव्हता. शिवाची उपासना म्हणजे दैनंदिन कर्तव्यापासून निवृत्त होणं नव्हे. काय कवे कैलास हे त्यांचं जीवनविषयक आणि परमार्थविषयक तत्त्वज्ञान आहे. प्रामाणिक श्रमातून म्हणजेच कर्मयोगाच्या आचरणातून शिवपूजा केली पाहिजे हा विचार त्यांनी सातत्याने विवरून सांगितला. त्यांच्या जीवननिष्ठ विचारधारेचं स्पष्ट प्रतिपादन करणारं एक प्रसिद्ध वचन पाहावं. ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजवली, अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबवला, कष्ट उपसले पोटासाठी, ज्याने आपले तन आणि मन श्रमपूर्वक झिजवले, श्रमाची पूजा करून ज्याने शिवाची पूजा केली, श्रमिकांच्या झोपडीला जो कैलास मानतो, जशी वाणी तशी करणी, हे कुडल संगम देवा तोच जगद्गुरू झाला. प्रामाणिक श्रमाचा, निर्मितीशील कष्टांचा बसवेश्वरांनी केलेला हा जयघोष चिंतनीय आहे, स्फूर्तिदायक आहे. परमेश्वराचं नाम घेऊन केवळ भिक्षांनावर जगणारी जी वृत्ती निर्माण झाली होती तिच्यावर बसवेश्वरांनी केलेला प्रहार नवसमाज निर्मितीच्या दृष्टीने संयुक्तिकच आहे. कर्मसन्यास म्हणजे कोणतंही काम न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणं असा विपरीत अर्थ काही अज्ञानी लोकांनी केला होता. हा अर्थ सामाजिक आणि राजकीय संदर्भात आत्मघातकी ठरतो. बसवेश्वरांना क्रियाशून्य झालेला हतबल समाज नको होता. त्यांच्या शिवभक्तीत समाजनिष्ठा आहे आणि सामाजिक निष्ठेत कुडल संगम देवाची भक्ती आहे. ते म्हणतात, ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत सारे ईश्वर भक्त समान पातळीवरचे आहेत. उच्च नीचत्वाची कल्पना केवळ भ्रांत आहे.
फक्त हृदयावर शिवलिंग धारण केलं की तेवढं पुरेसं आहे. पतिव्रतेला जसा एकमेव पती असतो त्याप्रमाणे खऱ्या भक्ताला एकच परमात्मा असतो. मी अस्पृश्यता मानत नाही. जो धनासाठी दुसऱ्याचे प्राण घेतो, परस्त्रीची अभिलाषा धरतो आणि जन्मदात्या मात्यापित्यांना शिव्या देतो त्यालाच मी अस्पृश्य मानतो. माझा देह हेच मंदिर. या मंदिरात असलेला माझा आत्मा हाच देव. महात्मा बसवेश्वरांची ही विचारधारा सदैव प्रेरणा देणारीच आहे. पुढचा लेख, प्रेम आणि ज्ञान. ज्या मनात प्रेमभावना नाही त्याचं मनुष्यत्व अपुरं आहे असंच म्हणावं लागेल. ही प्रेमभावना जितकी व्यापक आणि खोल होईल तितकं जीवन अर्थपूर्ण बनत जातं. प्रेम म्हणजे अंतःकरणाचा विकास. प्रेम म्हणजे जीवनातला प्रकाश. ते स्वतःपासून समग्र विश्वापर्यंत वृद्धिंगत होऊ शकतं. आपल्या चालण्यातून जमिनीवरच्या जीवजंतूंना त्रास होऊ नये म्हणून अहिंसक वृत्तीचा, प्रेमदृष्टीचा माणूस जमिनीवर सुद्धा आपली पावलं हळुवारपणे टाकतो. ज्ञानेश्वरांनी या वृत्तीचं वर्णन अत्यंत काव्यमय शब्दातून, अनुरूप दृष्टांतातून केलं आहे. ते म्हणतात, हा कमळावरी भवर, पाये ठेवेती हळुवार, कुचुंबैल केसर इया शंका, तैसे परिमाणू पांगुतले, जाणोनी जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपवनी चाले. ते वाट कृपेची करीतो, ते दिशाची स्नेहे भरितो, जीवातळी अंतुरितो आपुला जीव. कमळामधील कोवळे केसर पायाखातील दबतील या प्रेमळ शंकेने भ्रमर ज्याप्रमाणे हळुवारपणे कमलदलावर पाऊल ठेवतो किंवा सानुले जीव आपल्या पायाखाली सापडू नयेत म्हणून अहिंसक जणू कारुण्यातच आपली पावलं लपवून चालतो. ज्याच्या चालण्यात कृपा आणि प्रेम असतं अशा सत्वसुंदर वृत्तीच्या माणसाच्या चालण्याचं चित्रदर्शी वर्णन ज्ञानेश्वरांनी केलं आहे. काही व्यक्तींच्या मनोवृत्तीतच प्रेम आणि करुणा मुरलेली असते. त्यांचं जीवन जणू प्रेमळ सावली देणाऱ्या छायाबहुल वृक्षासारखं असतं. प्रेम हा ज्याचा स्थायी भाव आहे त्याला संत म्हणायला काहीच प्रत्यवाय नाही. बाणाने घायल झालेल्या एका पक्षाचा प्राण गौतम बुद्धाने त्याची प्रेमळ शुश्रूषा करून वाचवला आणि तो पक्षी पुन्हा ताजातवाना झाला. तेव्हा बुद्धाला परमानंद झाला. प्राण घेणं, कोणाला तरी चिरडून टाकणं, कोणाच्या तरी घरादारावरून नांगर फिरवणं, जाळपोळ करणं या क्रिया रोगट मनाच्या द्योतक आहेत. एक गृहस्थ रुग्णालयात जाऊन तिथल्या रुग्णांची प्रेमळ विचारपूस करतात. एखादं बालक आजारी असेल तर गमतीदार गोष्टी सांगून त्याचं रंजन करतात. एखाद्या वृद्धाच्या सुरकुतलेल्या मुद्रेवर प्रसन्नतेचा तरंग निर्माण करतात. दररोजचा अर्धा तास वेळ त्यासाठी त्यांनी काढून ठेवला आहे. त्यांच्या हृदयस्थ प्रेमाचा हा आविष्कार खरोखर पवित्र आणि सुंदर आहे. प्रेमभावना ही माणुसकीची उदात्त खूण आहे. सम्यक ज्ञानाचं हे लक्षण आहे. विकास पावलेल्या मनाचा तो सुवास आहे. शुचिमान असलेल्या भावगंगेची लाट म्हणजे प्रेमभावना. कित्येक शास्त्रप्रवीण, उच्च विद्याविभूषित विद्वानांच्या मनात देखील काही वेळा प्रेमहीन रुक्षता आणि कर्कशता आढळते. पांडित्य त्यांच्या मेंदूचंच असतं. ते अंतःकरणापर्यंत पोहोचलेलं नसतं. प्रेम आणि माणुसकी अशा विषयावर सैद्धांतिक चर्चा ते अधिकारवाणीने करतील, पण त्यांच्या कोरड्या ठणठणीत हृदयात प्रेमरस मात्र नसतो. एकदा एक अतिपंडित म्हणाले, अहो, जगात दुःख असणारच. दुःखाने आणि रोगाने पिडलेले असंख्य लोक आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम मला तरी वाटणार नाही. प्रत्येक दुःखी व्यक्तीबद्दल आत्मीयता बाळगणं ही भावनिक विकृती आहे. ज्याच्या दैवात जे असेल ते तो भोगेल. आपण निष्कारण आपल्या मनाला त्रास करून घेण्याचं कारण नाही. त्या विद्वानाचं हे तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला देखील पटणार नाही. कुणाच्या डोळ्यात अश्रू पाहिले तर ते अश्रू टिपण्याची क्षणमात्रही उर्मी ज्याच्या मनात उचंबळत नाही तो मुक्त तरी असेल किंवा केवळ पशु तरी असेल. भूमीतून उगवत असलेल्या अंकुराला सुद्धा प्रेमाचा स्पर्श कळतो. पशुपक्षालाही कळतो. माणसाला आयुष्यात एकच जबरदस्त भूक असते, प्रेम करण्याची आणि प्रेम मिळवण्याची. महात्मा कबीरांनी आपल्या अल्पाक्षर रमणीय शैलीत प्रेमाबद्दल जे सांगितलं ते मोठ्या ग्रंथातही सांगता येणार नाही. पोढी पडी पडी जगमुआ, पंडित हुआ न कोय, ढाई अक्षर प्रेम का, पढई सो पंडित होय. पुढचा लेख, वेदाचा अर्थ आम्हासीच ठावा. विद्वत्तेच्या गोण्या पाठीवर वाहणाऱ्या माणसाला लौकिक अर्थाने विद्वान म्हटलं गेलं तरी तो केवळ भारवाहक असतो. ज्याच्या विचारात आणि आचारात ज्ञान मुरलं आहे त्याने कदाचित ग्रंथाचं पठण केलेलं नसलं तरी तोच खरा पंडित असतो. पांडित्याचे मुखवटे तोंडावर धारण करणारे लोक पुष्कळ असतात. घटापटाची चर्चा, चिकित्सा, शब्दांचे अवडंबर माजून ते करू शकतात.
पण ज्यांच्या मनातली भेदभावना घडून गेलेली नसते ते शास्त्रवेत्ते असूनही अशिक्षितच मानावे लागतील. पंडितांची व्याख्या तुकोबांनी केली आहे. पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला. अवघे सम ब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. सर्व सृष्टीकडे जो आत्मीय भावाने पाहू शकत नाही, सर्वांच्या ठाई ईश्वरी चैतन्याचा निवास आहे हे ज्याला कळत नाही, स्वार्थाचं वलय छेदून ज्याला परमार्थाचं सौंदर्य पाहता येत नाही, त्याला पंडित किंवा ज्ञानवंत ही विशेषणं देण्यात काय अर्थ आहे? पुस्तकाचं चरवीत चरवण करून उच्चारलेल्या नीरस शब्दात खरी विद्वत्ता असत नाही. ज्ञानाचे शब्द जिवंत अंतःकरणाच्या अनुभूतीतून असे उगवतात की ते ऐकताना किंवा वाचताना दृष्टीसमोर नव्या जागृतीचा अरुणोदय होतो. संतांच्या शब्दात ही क्षमता असते. अनुभवाच्या प्रयोगशाळेत आपल्या आयुष्याची किंमत देऊन ते जन्मभर शिकत असतात. आत्मविकासाची एक एक पायरी आत्मविश्वासाने चढत असतात. पोट भरण्यासाठी ज्ञानाची शीतगोळणा करणारा माणूस आणि विश्वचैतन्याचा शोध घेण्यासाठी आत्मज्ञानाची रसधारा प्राशन करणारे संत यांच्या भूमिकेत पुष्कळ अंतर आहे. तुकोबांच्या सारख्या संतांनी तरण्यासाठी आणि तारण्यासाठी चिंतन आणि मनन केलं, तपस्या केली. त्यातूनच त्यांना विलक्षण आत्मविश्वास लाभला. खरं तर परंपरेने वेदाध्ययनाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले होते. कर्मठ रूढींची काटेरी कुंपणं त्यांच्याभोवती उभी होती. पण हरिनामवेलीवरील हा पक्षीराज आपल्या पंखांच्या बळावर कुंपणं ओलांडून आत्मज्ञानाच्या अंतराळात भरारी घेऊ शकला. ज्ञानोपासनेला आणि वेदाध्ययनाला प्रतिबंध करणाऱ्या रूढीवाद्यांना उद्देशून तुकोबा उपहासाने म्हणाले, वेदाचा तो अर्थ आम्हासी चठावा, येराने वावा भार माथा. खादल्याची गोडी देखल्यासी नाही, भारधन वाही मजुरीचे. उत्पत्ती पाळणं संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती. तुका म्हणे आले आपणची फळं, हातोहाती मूळच सापडले. वेद न वाचताही वेदांचं सार तुकोबांच्या मनात मुरलं होतं. वेद घोकण्यात जन्म घालवणाऱ्या वेदशास्त्र प्रवीणांना वेदांचा आंतरिक रसभाव चाकता येत नव्हता. जिभेवर शब्द होते पण अंतःकरण मात्र कोरडंच राहिलं. ही भारवाहकाची दुर्दशा नेहमीच होते. साखरेच्या गोडीचं शाब्दिक निरूपण करण्यात स्वारस्य नसतं. तिचे काही कण जिभेवर ठेवले की येणारी रसानुभूती शब्दाच्या पलीकडची असते. आत्मप्रत्ययी तुकोबांचे सारे अभंग जणू वेद बनले आहेत, कारण त्या अभंगवाणीतून लोककल्याणाची उत्कट उर्मी उच्चंबळत होती. त्यांचं कवित्व परंपरानिष्ठ लोकांनी अट्टहासाने इंद्रायणीत बुडवलं, पण जनता जनार्दनांनी त्याचं रक्षण केलं. अभंग अभंगच राहिले. संतांच्या चरित्रातून हीच प्रेरणा घ्यायची असते की आपल्या आयुष्याला आकार देताना सामाजिक जीवन प्रवाहाशी निष्ठेनं समरस झालं पाहिजे. मिळवलेलं ज्ञान अलंकारासारखं मिरवण्यात अर्थ नसतो. ज्ञानाची मिरवणूक केवळ कर्मणूक करते. ज्ञानाच्या किरणांनी आपली आणि समाजाची वाट उजळली पाहिजे. उगीच मांडीत त्याची अवजड गाथोडी सांभाळण्यात काय अर्थ आहे? मृगाची हे अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नसे ठावा. भाग्यवंत घेती वेचून या मोले, भारवाही मेले वाहता ओझे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.